भारत रत्न? मैंने बोला ना, जब हमारी सरकारी नहीं थी, बिगर कांग्रेस, सुनो पहले दे दिया था, भारत रत्न पहले दे दिया दिया ना। था ना उनको। राजीव गांधी तो पहले दिया, आप तो प्रेस वाले हैं ना, राजीव गांधी तो पहले दिया, क्या भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को दिया? संविधान दिन भारतीय जनता पार्टी ने चालू किया। संविधान डॉक्टर की- बाबा साहब आम्बेडकर, जब हम उनकी जयंती मनाते थे, ओनली महाराष्ट्र में छुट्टी थी, लेकिन पहली बार भारतीय जनता पार्टी ने संपूर्ण भारत में उस दिन छुट्टी जाहीर की है। आपको मालूम है, जब मराठीमध्ये बोलतो की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ज्या वेळेस भारत स्वतंत्र झाला आणि माननीय नेहरू यांनी त्यावेळेस संपूर्ण राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना असा आदेश दिला की आम्हाला आरक्षण नकोय, तुम्ही ठराव करून पाठवा। इलाहाबाद हायकोर्टाने सांगितलं की आता इंदिरा गांधी ह्या खऱ्या अर्थानं निवडणूक लढू शकणार नाही, कारण त्या ठिकाणी त्यांनी प्रशासनाचा गैरवापर केलाय। त्यानंतर त्यांनी घटनेचं तोडमोड करून त्या ठिकाणी घटना तोडमोड करून आणीबाणी लावली आणि आणीबाणीमुळे लाखो लोक त्या ठिकाणी बेघर झालीत। त्यामुळे खऱ्या अर्थानं काँग्रेस हे मारेकरी आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांना वेळोवेळी पाडण्याचं काम, निवडणुकीला तिकीट तर द्यायचंच नाही पण अपमान करायचं आणि वेळोवेळी पाडण्याचं काम कोणी केलं असेल तर या काँग्रेसने केलं। ज्यावेळेस या काँग्रेसचे राहुल गांधी देशाबाहेर जातात आणि तिथे सांगतात की आम्ही अनुसूचित जातीचं आरक्षण नष्ट करू, भारतामध्ये येऊन त्यांची बोलण्याची हिंमत होत नाही, बाहेर गेल्यानंतर जाऊन ते सांगतात आणि आज संविधान, कोरं संविधान घेऊन लोकांमध्ये दाखवतात, फिरतात आणि आमच्या ज्येष्ठ खासदारांना धक्का मारून पाडण्याचं काम जर कोण करत असेल तर ते राहुल गांधी करतात। त्यामुळे सगळ्या जनतेला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना कल्पना असेल की काँग्रेसने सांगितलं आम्ही संविधान बदलणार, खोटा नेरेटिव्ह सेट केला आणि या खोट्या नेरेटिव्हला सेट करण्याचं उत्तर या आत्ताच्या निवडणुकीला सगळ्या जनतेने दिलं। संपूर्ण मागासवर्गीय जनता, आंबेडकरी जनता आणि सगळीच जनता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीबरोबर राहिली आणि म्हणूनच एवढ्या सीटा आमच्या आलेल्या आहेत। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी कुणी जर सर्वार्थाने साथ दिली असेल तर ती भारतीय जनता पार्टी सरकारने दिले आणि वेळोवेळी अपमान करण्याचं काम हे काँग्रेसनीच केलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। नाना पटोले बोलतायत की असा कुठलाही व्हिडिओ नाहीये धक्काबुक्कीचा, मग तुम्ही खोटा आरोप करत आहात। हे बघा, देशानं पाहिलं, संपूर्ण देशाने पाहिला तो व्हिडिओ, तुम्हीच दाखविलाय तो व्हिडिओ, तुमच्या चॅनलवर चाललाय की नाना पटोले काय बोलतात काय नाही, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच टाळाले नाही तर त्याच्यामुळे त्यांना काय कळतंय? काँग्रेस भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानावर चर्चा आणि संविधानाचं पहिलं पूजन करणारा देशातला पहिला पंतप्रधान जर कोण असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आहे। कधी संविधानाचं यांनी 65 वर्ष 70 वर्षात काँग्रेस सत्तेत असताना कधी संविधानाचं पूजन नाही केलं, संविधानाचा सन्मान नाही केला, ते मोदीजींना करण्याचं काम केलं नाही। काँग्रेसचे इतिहास काढून बघा तुम्ही, आम्ही काय केलं?